आपलं घर बांधतो आणि आपल्या घराचा पायवा ठेवतो त्यावेळी कुटुंबाला जो आनंद होतो तोच आनंद आज जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बृहत कुटुंबाचं घर म्हणजे भाजप कार्यालय त्याचा पायवा आपण ठेवलेला आहे आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होत आहे। कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तयार होत आहे आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले शहर महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्या सहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। हा अतिशय चांगला भूखंड त्या ठिकाणी पक्षाकरता त्यांनी निवडला, तो विकत घेतला, त्याच्यावर प्लॅन तयार केला आणि मला विश्वास आहे की लवकरच एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार करू। आणि जसं माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी सांगितलं, हे कार्यालय सामान्यांचं हक्काचं ठिकाण असेल। अडला नडला ज्याचं काम आहे, ज्याला प्रश्न आहे, ज्याला मदत हवी आहे, असा कुठलाही व्यक्ती भाजप जालना जिल्ह्याच्या कार्यालयात आला तर त्याला त्या ठिकाणी आसरा मिळेल, त्या ठिकाणी मदत मिळेल आणि त्याचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील। आज बंधू भगिनींनो, भाजप देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षांमध्ये या भारताला एक मोठी महाशक्ती बनवण्याकडे आपली वाट अग्रसर झाली आहे। जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झालाय। गेल्या 10-12 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातून गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। हायवे, उडानपुलं, रेल्वे, वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर बांधून आज मोठं वेगवान अशा प्रकारचं जीवन हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला जगायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललंय, उद्योग येत आहेत, त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता आज नवीन माध्यम सुरू झालेलं आहे। शिक्षणाची नवीन दालनं उघडतायत। एक प्रगतिशील देश म्हणून 2014 पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश म्हणून, अतिशय धीम्या गतीनं विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तो देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो। हे मोदीजींनी करून दाखवलं। महाराष्ट्रामध्येही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्रात या सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी कामं आपण सुरू केली। आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी
सन्मान योजनेचा देण्याचा निर्णय केला. आमच्या शेतकऱ्यांना